इमर्जन्सी मध्ये आहे. तर याच्यावरती लिहिलं आहे हिअरिंग लॉस इज एन इमर्जन्सी. म्हणजे हिअरिंग लॉस, ऐकणं न येणे हे एक न्यूरो डेव्हलपमेंटल इमर्जन्सी आहे. जर का 3 वर्षाचा अगोदर इव्हेंट त्याच्या पण अगोदर या लोकांना रिहॅब नाही केलं, या लोकांना जर मशीन पासून ऐकणं इम्प्रूव्ह नाही केलं, तर नंतर कुठलीही सर्जरी फायदा देण्याची गॅरंटी नसते. म्हणून हे एक इमर्जन्सी आहे, न्यूरो डेव्हलपमेंटल इमर्जन्सी म्हणतात. ठीक आहे. तर कॉक्लिअर इम्प्लांटद्वारे हे आपण टॅकल करू शकतो. आणि कॉक्लिअर इम्प्लांटची कॉस्ट हा एक मोठा प्रॉब्लेम असतो. कॉक्लिअर इम्प्लांटची कॉस्ट युजली साधं बेसिक मशीन 6.5 लाखाला असतात. आणि सर्जरीची जी XYZ कॉस्ट असते ते युजली कुठल्याही सेंटरमध्ये 1 ते 1.5 लाख. तर ॲव्हरेज 8-8.5 लाख रुपये जमा कुठून करायचे. आपल्याकडे एक फॅमिली आहे, मी नंतर भेट करून देतो. हा बच्चू आहे, आपण लास्ट 20 दिवसा अगोदर ऑपरेट केलेलं. ते आपण त्यांना फंडिंगची सहाय गव्हर्नमेंट कडून मिळते, पण ते सध्या त्याचे काहीतरी प्रोग्राम्स असतात, त्याचे काहीतरी ऍप्लिकेशन प्रोसेस असतात. तर वी आर ट्राईंग फॉर दॅट ऑल्सो. पण सध्या कॉक्लिअर इम्प्लांट याचा स्कोप काय आहे मी सांगतो. कॉक्लिअर इम्प्लांट क्लिनिक म्हणजे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह सर्व्हिस असणार आहे. कॉक्लिअर इम्प्लांट फक्त एक सर्जरी नव्हे, अर्ली डायग्नोसिस. 1 to 4 ऐकलं असेल सगळे, 1 to 4 अनिल कपूरचं. तसंच तुम्ही एक 136 हा नंबर लक्षात ठेवा. 136 पहिल्या महिन्यामध्ये कुठलाही नवजात बाळ पहिल्यामध्ये त्याचं OAE टेस्ट झालंच पाहिजे स्क्रीनिंगसाठी. सर म्हणजे UP मध्ये आहे, तसंच आपल्याकडे पण अजून स्टार्ट होतंय आता कंपल्सरी युनिव्हर्सल हिअरिंग स्क्रीनिंग पहिल्या महिन्यामध्ये. 3 मंथ मध्ये त्याला रिव्ह्यू केलं पाहिजे. जर का ते टेस्ट बरोबर येत नाही तर त्याला बेरावरून कन्फर्म केलं पाहिजे. बेरा नावाचा टेस्ट 6 महिना. लहान मुलांमध्ये की ज्येष्ठ नागरिक याबद्दल तुम्ही काय? वयाची मर्यादा जर म्हटली तर बेसिकली कुठलाही बाळ त्याला एलिजिबल आहे इफ ही इज प्रूव्हन टू बी हॅव्हिंग डेथ. तर हे जेवढं अर्ली डायग्नोज झालं त्याला मर्यादा काय नाही म्हणत, पण फक्त ऑपरेट करण्याची मर्यादा आहे. इफ यू डोंट ऑपरेट ॲट द अर्लिएस्ट म्हणजे 2-2.5 वर्ष 3 वर्ष, त्याच्यापेक्षा लेट नको आयडियली. कारण त्याच्यानंतर केलं तर ते मी तुला सांगितलं ना, इट्स अ न्यूरो डेव्हलपमेंटल इमर्जन्सी. ब्रेन डेव्हलप होणार, ते ऐकण्याचा जो एरिया आहे ब्रेनमध्ये तो आकुंचन होत जाणार आणि त्याचं पुढे हिअरिंग डेव्हलप होणार नाही मशीन लावल्यानंतर सुद्धा. कारण ब्रेन ग्रो होत राहतं आणि पहिल्या सुरुवातीचे जे 3 वर्ष आहे त्याच्यामध्ये खूप फास्ट ग्रो होतं ब्रेन बाळाचं. एखाद्या पॅरेंटला आपल्या मुलावरती अशी शस्त्रक्रिया करायची असेल, ऑपरेशन करायचं असेल, लगभग किती खर्च येतो त्याचा? आयडियली त्याचा खर्च बेसिक इम्प्लांटची मशीन जर पकडली फक्त मशीन तरी 6.5 लाखाची असते. हायर एंड मशीन 20-22 लाखाच्या असतात नवीन मशीन झालेल्या. सर्जरी कॉस्ट ते व्हेरी करते हॉस्पिटल टू हॉस्पिटल. युजली मे बी 1 to 2 lakhच्या दरम्यान सर्जरी कॉस्ट असते. बेसिक जर म्हटलं तर ओव्हरऑल 6 to 8 lakhs. 8 lakhs मिनिमम विथ सर्जरी खर्च जातात मिनिमम. एकदम बेसिक इम्प्लांट एका कानासाठी. वेळेत दखल घेणं पालकांना या अनुषंगाने काय आपण आश्वासित कराल आणि काय महत्वाचं? वेळेवर सर्वात पहिलं जे OAE टेस्ट ना, हे जे तुम्ही जरा एकदम इफ आय वुड से की डोक्यात शब्द बसवले पाहिजे. OAE. बाळाचं जसं जन्म झालं डिस्चार्ज होण्याच्या अगोदर ती OAE टेस्ट झालीच पाहिजे. त्या OAE टेस्ट मध्ये आपल्याला कळतं की बाळाचं हिअरिंग आहे का नाही आहे. आणि जर त्याच्यामध्ये काही आढळून आले तर मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलं 136. पहिल्या महिन्यात OAE झालं पाहिजे, 3ऱ्या महिन्यात रिइव्हॅल्युएशन झालं पाहिजे, 6व्या महिन्यापर्यंत ऍक्शन घ्यायला पाहिजे. सर मुंबईला बांद्रा होत आहे, अलीवर्जन इन्स्टिट्यूट